1000वर शोध लावणारे महान शास्त्रज्ञ एडिसन अगदी सामान्य कुटुंबात अत्यंत गरिबीत वाढले. संशोधनाची नवनवीन स्वप्ने उराशी बाळगून त्यांनी ती साकारण्यासाठी अविश्रांत श्रम केले. त्यासाठी त्यांनी व्रतपत्रे, मिठाई आगगाडीतून विकण्याचा धंदा केला. चालत्या आगगाडीच्या डब्यात त्यांनी आपली प्रयोगशाळा स्थापन केली होती. जेव्हा एडिसन 67 वर्षाचे होते तेव्हा त्यांच्या कारखान्याला आग लागली. लक्षावधी डॉलरची मालमत्ता त्यात जळून खाक झाली. आपल्या आयुष्यभराचे परिश्रम आणि कमाई आगीच्या भक्ष्यस्थानी पडत असताना वृद्ध एडिसन म्हणाला, "विनाशसुद्धा मोठा मौल्यवान ठरतो बघा. त्यात आपल्या सर्व चुका जळून जातात. तेव्हा हे जे घडलं त्यासाठी देवाचे आभारच मानले पाहिजेत. कारण आता नव्याने सुरुवात करण्याची संधी मिळत आहे. हे काय कमी आहे?" असा प्रचंड विनाश, मानसिक त्रास झाल्यानंतरही 3 आठवड्याच्या आत एडिसनने फोनोग्राफचा शोध लावला. एकाच तारेवरून एकाच वेळी 6 संदेश पाठवण्याची पद्धती शोधून काढली. दोषरहित विजेचा दिवा शोधून काढला. अपयशातून बोध घेत घेत पुढे अनेक शोध त्यांनी लावले. जगातील सर्व यशोगाथा या मोठ्या अपयशाच्याही कहाण्या आहेत. इतरांच्यात व त्यांच्यात फरक एवढाच की प्रत्येक अपयशानंतरही माणसे पुन्हा जोमाने उभी राहतात. हार पत्करून निष्क्रिय राहिली नाहीत.